नमस्कार. मी आज तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ती दाखवणार आहे. दिवाळी जवळ येत आहे, त्याकरता चकली हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. पण आपण जर घरी भाजणी केली तर ती फार कुरकुरीत खुसखुशीत चकली होते. त्याकरता मी तुम्हाला आता हे दाखवते काय काय साहित्य घ्यायचं ते. भाजणीकरिता मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. कोणतेही तांदूळ घेतले तर चालतात. पाव किलो तुरीची डाळ घेतलेली आहे, पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. आणि त्याकरता हे 50 ग्राम धणे घेतलेले आहे आणि 25 ग्राम जिरे घेतलेले आहे. हे पण आपल्याला भाजून दळायला टाकायचे आहे. आता आपण हे सगळं भाजायला घेऊया. कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यात तांदूळ घालून घेऊया भाजायला. आधी अर्धेच तांदूळ भाजायचे, कारण 1 किलो आहे त्याच्यामुळे ते भाजले जाणार आहे म्हणून अर्धा किलो. शक्यतो भाजायला कढई घ्यायची आणि मोठा गॅस करायचा आहे. हे लाल नाही करायचे आपल्याला, साधारण कलर बदलला की ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. असं सगळं हे एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वेगवेगळंच भाजायचं आहे सगळं. कढई घेतल्यामुळे काय होतं, हे असे आपण हलवले की ते परत वरून खाली येतात, म्हणजे तिथे चिकटत नाही तो पदार्थ आणि जळत नाही. म्हणून हे आपल्याला कढईत भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं. गॅस मोठा ठेवायचा आहे, बारीक नाही, म्हणजे पटपट भाजलं जातं आणि छान भाजलं जातं. हे बघा, तांदूळाचा रंग आपला बदललेला आहे. हे छान असे सगळे भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, हे 1 किलो तांदूळ भाजून झालेले आहे. फक्त त्याचा आपण रंग बदलला आहे. जास्त भाजल्यामुळे काय होतं, चकली फुटते, म्हणजे पसरते किंवा तेलात विरघळते. म्हणून हे जास्त भाजायचे नाही, फक्त रंग याचा असे फुलले तांदूळ. ते मी आता काढून घेतले. आता डाळी भाजायला घेते आहेत. तर ही तूर डाळ, हे 1 किलोला पाव किलो 4 डाळी, असं सगळं हे 2 किलोचं प्रमाण होतं. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर अर्धा किलो डाळी, हे अर्धा किलो तांदूळ आणि 125 ग्राम डाळी घेऊन तुम्ही 1 किलोचं पीठ बनवू शकता. मी 2 किलोचं पीठ बनवते. कारण का, तर हे पीठ 6 महिने राहतं. आपल्याला मध्ये जरी मुलांना खाव्याशा वाटल्या तरी आपण हे मध्ये पीठ घेऊन बनवू शकतो. म्हणून मी हे 2 किलोचं पीठ दळून ठेवते. हे असं सतत मोठ्या गॅसवर हलवत राहायचं आहे, म्हणजे हे लागतही नाही आणि पटकन भाजलं जातं. हे बघा, या तुरीच्या डाळीचा रंग पण बदललेला आहे. ही पण आता आपल्याला काढून घ्यायची आहे. या तांदळावरच काढायची, वेगळी ठेवायची गरज नाही. आता हे सगळं एकत्रच आपल्याला भाजून काढत जायचं आहे. अशाच सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. मी एक एक भाजून घेते. ही बघा, चण्याची डाळ भाजून झालेली आहे, छान फुललेली. आता आपण ती काढून घेऊया आणि मुगाची डाळ टाकूया. हे बघा, आपली मूग डाळ पण भाजून झालेली आहे. ती काढून आता उडदाची डाळ टाकूया. हे बघा, आपली उडदाची डाळ भाजलेली आहे, ती पण काढून घ्यायची आहे. आपल्या 4ही डाळी भाजून झालेल्या आहेत. आता आपल्याला धने जिरे बारीक गॅसवर भाजायचे आहेत. हे बघा, हे आपले जिरे पण भाजून झाले आहे, कसे फुलले आहेत. हे बारीक गॅसवर भाजायचे आहे, लक्षात ठेवा तुम्ही. धने आणि जिरे आपल्याला बारीक गॅसवर भाजायचे आहेत. आता हे मी काढून धने भाजते. हे बघा, आपले धने पण भाजून झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे. सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे. याचा वासही खूप छान सुटलेला आहे. आता हे मी सगळं काढून घेते. हे बघा, आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे. 1 किलो तांदूळ, पाव किलो 4 डाळी, चण्याची डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, 25 ग्राम जिरे आणि 50 ग्राम धने, हे सगळं भाजून एकत्र करायचं आणि थंड झाल्यावर दळून आणायचं. भाजायला देताना तुम्ही पेपर हवाबंद असं छान, नाहीतर त्याचा वास निघून जाईल, तेव्हा तुम्ही पॅक झाकण्याच्या डब्यात दळायला द्या. आणि अशी खमंग भाजणी तुम्ही करून बघा.
आणि माझ्या अशा छान छान रेसिपीज बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आणखी खूप काही रेसिपीज तुम्हाला मी दाखवणार आहे. ही तुम्ही करून बघा आणि तुमच्या कमेंट मला कळवा.